म्हणजे प्रायमरी एक्सपिरियन्स अनुभव तुम्हाला घ्यायचे तर तिथली भाषामध्येही तुम्हाला भेटू शकतो. कुठेही बोलायचे तर हिंदीमध्ये पण जर मी बोलत होतो तर थोडासा कॉन्शियसली प्रॅक्टिस केली की 10% तरी मराठीच्या शब्दाचा ज्या वाक्याचा आपण वापर करू. मित्राचे फोन येतात पंजाबतून कधी आणि त्यांनी फोन केला आणि आम्ही मराठीत सुरू केला एकदम, असा पण झालेला आहे 1-2 तेव्हा. आणि जर तुम्ही पर्सनल नाही आहे मनातून आणि पूर्ण प्रोफेशनली त्याला अप्रोच करतो तर मला वाटते की प्रश्न सुटतात. त्या मेंटल फिटनेससाठी तुम्हाला विचार गोष्टी कराव्या लागते. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअपच्या दिवाळी विशेष या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. दिवाळीचा माहोल सुरू आहे आणि असे काही पाहुणे आपल्याकडे विशेष आपण बोलावलेले आहेत, ज्यांचा जीवन प्रवास आणि ज्यांचं ते ज्या क्षेत्रात करिअर करतायत त्यांचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी लेट्सअपकडून ही विशेष सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. आज माझ्यासोबत आहेत एक पोलीस दबंग अधिकारी, DCP पुण्यामध्ये ते सध्या कार्यरत आहेत, संदीप गिल सर. त्यांना पुण्याबद्दल काय वाटतं, एकूण त्यांच्या महाराष्ट्रातील नोकरीचा अनुभव आणि त्यांचा UPSCमधून IPS म्हणून ते ज्यांची निवड झाली आणि त्यांचा एकंदरीत जो हा प्रवास आहे तो या मुलाखतीच्या माध्यमातून मी उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवाय त्यांच्याशी दिवाळीच्या निमित्ताने हलक्या फुलक्या गोष्टी देखील होतील. सर, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आता आपण सध्या पुण्यात बसून बोलतोय. पहिलाच प्रश्न, पुण्याला कसं वाटलं? पुणे खूप छान वाटलं. विद्याचं माहेरघर आहे, ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणताय आपण. कल्चरल कॅपिटल आहे महाराष्ट्रात आणि क्लायमेट खूप छान आहे. वेगवेगळे प्रकारचं जेवण आहे आणि तर एक वेगळे प्रकारचा अनुभव आहे. खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि लोक प्रेम करताय इथे आणि एक उत्साहपूर्वक इथले जे ज्याला आपण इन दी एअर हवामध्ये म्हणतो की एक उत्साह आहे लोकांमध्ये जीवनाप्रती आणि कल्चरल्स आणि सणाप्रती जसं असे इथे सेलिब्रेट केले जात आहे. तर एक वेगळे प्रकारचा अनुभव जे आहे इथे आलेला आहे आणि खूप छान वाटलं आहे. पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला महाराष्ट्र केडर अलॉट झालं त्यावेळी तुमची काय रिॲक्शन होती? मला माहीत होतं की मला कोणता कार्डर भेटणार आहे, कारण ज्यावेळी आमची UPSCची परीक्षाच्या प्रोसिजर चालू असते त्यावेळी आम्ही प्रेफरन्सेस भरतो. तर त्या प्रेफरन्सेसनुसार माझा जे रँक होता आणि माझी प्रेफरन्स होती आणि त्याचा ऑलरेडी ज्यावेळी आम्ही थोडा त्याचा मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेट केला तर मला सुरुवातीपासून जाणीव होती की मला हे कार्डर भेटणार आहे. तर त्यापासून कितवा प्रेफरन्स होता महाराष्ट्रात? माझा 3रे नंबरचा होता. पहिला पंजाब भरला होता आणि नंतर हरियाणा, कारण ती मी चंदीगडला होतो एज्युकेशनमध्ये, एक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो आणि दोघांची कॅपिटल एक असल्यामुळे तर ते दोघे भरले आणि नंतर 3री चॉईस महाराष्ट्र भरला होता आणि ते मला भेटला. आणि आधीपासून ते इथले कल्चरबद्दल आणि इथली जिओग्राफीबद्दल थोडा स्टडी केला. त्यावेळी आपल्याला माहीत होतं की आपण इथे येणार आहे, तर असा म्हणजे काही सरप्राईज नव्हता, मला माहीत होतं त्याबद्दल. आणि ते तिथपासूनही ज्याला म्हणतो की ज्यावेळी आम्हाला कॅडर लॉट होते ते म्हणताय की ऑफिसर इज रिबॉर्न. ते याचा जन्मभूमी वेगळी आहे पण कर्मभूमी आताही असणार आहे. महाराष्ट्र कर्मभूमी आहे. सर, तुमची निश्चित महाराष्ट्र कर्मभूमी आहे. तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या शहरामध्ये नोकरी केली? माझा जे प्रवास आहे महाराष्ट्रात ते नांदेड जिल्ह्यातून सुरू झाला. त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात ASP प्रोबेशनर म्हणून होतो मी आणि नंतर ASP रेग्युलर पोस्टिंग जे आहे माझी सुरुवातीला परभणी जिल्ह्यात होती काही महिन्यासाठी आणि तदनंतर माझा ट्रान्सफर झाला आणि मिरजेला जवळपास 2 वर्ष ASPमधून मी काम केलं. प्रमोशन झाल्यानंतर कमांडंट SRPF राज्य राखीव पोलीस दल ग्रुप क्रमांक 12 हिंगोली या ठिकाणी मी 2 वर्ष होतो आणि जालना आणि औरंगाबादचा पण काही वेळी ते जे आहे ते चार्ज होता माझ्याकडे. तर बऱ्यापैकी त्या एरियामध्ये जाऊन आलो आहे. तुम्ही सर ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोन्ही भागामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या काम केला. तुम्हाला काय वाटतं तुलनात्मक ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी महाराष्ट्र? दोघे ठिकाणी आपापला वेगवेगळे प्रकारचा अनुभव आहे. कारण ग्रामीण भाग असू द्या
किंवा शहरी भाग असू द्या, दोघांची जे जॉग्राफी आणि डेमोग्राफिक अंतर तर असतात. परंतु आज रोजी काय झालेलं आहे की चॉईस बेस्ड झालेलं आहे. तुम्ही शहरात राहून गावासारखा जीवनसाठी जे प्रायोरिटी फिक्स केली ते पण करू शकतो आणि गावामध्ये राहून शहरासारखा जीवन व्यतीत करणार आहे हे पण असू शकतो. कारण का आहे, सोशल मीडिया आहे, टेक्नॉलॉजी आहे, चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन आहे, त्यामुळे प्रत्येकाचा एक्सपोजर वाढला आहे आज रोजी. आणि हा एक्सपोजर अशा प्रकारचा वाढला आहे की तुमचे रिसोर्सेस कसे आहे आणि तुमच्याकडे नॉलेज एक्सपोजर कसं आहे आणि त्याचबरोबर तुमची प्रायोरिटीज कसं आहे तुम्ही फिक्स करतो. ते मला तर दोघे भागामध्ये ते तसासारखे जे लोक आहे डिपेंडिंग अपॉन देअर प्रायोरिटीज ते भेटले आहे. हां, परंतु आहे शहरी आणि ग्रामीण जीवनामध्ये अंतर असतात. ग्रामीण जे भागाचा जीवन प्राधान्याने जे आहे ते ॲग्रिकल्चर, ते शेती बेस्ड जे आहे ते असतात आणि शहरी भागामध्ये सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्री, बिझनेस अशा प्रकारची गतिविधी जे आहे ते जास्त असतात. पण ते दोघे एक्सपिरियन्स जे एकत्र झालेले आहे त्यामुळे आम्हाला आमचा जे एक्सपोजर आहे ते खूपच वाढला आहे. सर, उत्सुकता आहे तुमच्या बालपणाबद्दल, तुमच्या शिक्षणाबद्दल. तुम्ही मूळ कुठचे आणि शिक्षण आणि बालपण कुठे गेलं? मूळ माझं लुधियाना जिल्ह्यात खन्ना म्हणून पंजाबमध्ये एक टाऊन आहे आणि त्याआधी आमचा गाव होता, आता ते शहराचा पार्ट झालेला आहे खन्नाचा. तर त्या ठिकाणी बालपण झाला आणि त्यानंतर शिक्षण पण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सिनियर लेवलवर जे एज्युकेशन आहे ते पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडमध्ये झाली. MA इंग्लिश केला त्या ठिकाणून. तर नंतर काही वर्ष प्राध्यापक म्हणून काम केला आणि नंतर माझी इथे निवड झाली. सर, तुम्ही म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही पंजाबमध्ये शिक्षण घेतलं, त्यानंतर MA इंग्लिश झालात, प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतर मग UPSCकडे कसं काय वळालात तुम्ही? ही कसं असते की ज्यावेळी तुम्ही करिअरसाठी एकदा थोडी धावपळ करतो शाळेत कॉलेजमध्ये असताना, तर तुमच्याकडे खूप सारी वेगवेगळे प्रकारचे जे म्हणताय ऑप्शन्स तुमच्या समोर येत आहे आणि तुमचा मूळ शिक्षण कसा झालेला आहे शाळेचा या इनिशियल इयर्स ऑफ कॉलेज आहे ते खूप डिटर्मिन करताय तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतो. तर त्यावेळी तुम्ही ऑप्शन्स बघतो की माझ्याकडे कोणकोणती ऑप्शन अवेलेबल आहे. त्या ऑप्शनची निवड करताना आपला पर्सनॅलिटी कशी आहे आणि मग कसे आपली केपेबिलिटी किती आहे, आपली स्ट्रेंथ काय आहे, वीकनेस काय आहे, ते सगळ्याचं तुम्ही ज्यावेळी अनालिसिस करता तर तुम्ही निवड करताय की मला कुठे जायची. ते त्या निवड यादीमधून ह्या एक वर होता आणि त्यांना आम्ही वी ट्राईड आणि ते यश मिळाला त्यामध्ये. आणि मी UPSCकडे तुमच्या येणार आहे, मात्र तुम्ही MA इंग्लिश निवडलं. इंग्लिश हा विषय का निवडला नेमका? साहित्यामध्ये रुची होती. आधी पंजाबी साहित्यामध्ये रुची होती आणि नंतर खरं सांगू तर असं असते की पोस्ट ग्रॅज्युएशन करणार होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आता तुमच्याकडे आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन करल्यानंतर काय आणि ती एक जे सिक्युअर करिअर आहे त्याची ऑप्शन जे आहे ते जास्त होती. ही पण होता. लिटरेचरमध्ये रुची तर होती पण ते अंग्रेजी साहित्यामध्ये पुढे जर स्टडीज केली तर एक सिक्युअर करिअर किंवा ऑप्शन्स जे जास्त होती नॅशनल और इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही त्यांना एक्सप्लोर करू शकतो जाऊन. ही सगळे फॅक्टर होते. ते सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करून ते डिसिजन घेतलं की आपण जे आहे ते हे साहित्यामध्ये या भाषेचे साहित्यामध्ये हायर स्टडीज करू आणि केली. UPSCमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना UPSC असं अचानक आपण UPSC करावी असं केव्हा वाटलं तुम्हाला? नाही, अचानक असा झाला नाही. हे आधीपासून गोल होता पण सुरुवातीला प्रयत्न केले, काही वर्ष यश मिळाला नाही आणि त्यावेळी माझा जे शिक्षणाचा प्रवास होता ते चालू होता आणि यश मिळाला ज्यावेळी आम्ही इकडे आलो. UPSCमध्ये
तुम्ही कुठला विषय म्हणजे मेन्सला एक विषय निवडायचा असतो, तो कुठला निवडला होता? माझा तेच होता, इंग्लिश लिटरेचर. इंग्लिश लिटरेचर होता. सर, महाराष्ट्रीयन माणूस आणि पंजाबी माणूस हे राहणीमान असेल, पेहराव असेल, वेगळं असतं. काय तुम्हाला याच्या दोन्ही माणसामधला काय फरक जाणवला? आज राहणे-सहाणे आणि जसं मी म्हणालो आधी, ग्लोबलायझेशन आहे आणि एक्सपोजर लोकांचा खूप वाढलेला आहे. त्यामुळे आज रोजी एवढा अंतर कुठेही दिसत नाही आहे. आणि शेवटला आपण सगळे भारतीय आहे आणि इथला जे कल्चर आहे त्यांना युनिटी अँड डायव्हर्सिटीचं कल्चर आपण म्हणतोय. आणि त्या कल्चरमध्ये मला इथे येऊन एवढा काही अंतर दिसला नाही आहे. कारण एका माणसाला आता आपण बसलो आहे, आपण चर्चा करतोय, कधी गप्पा मारतोय बसून. शेवटला माणसाची जी सायकॉलॉजी असते ते बेसिकली तसे सारखी असते. लोकल कल्चर्समुळे थोडाफार असा असू शकतो की एका वेळी 2 मित्र झाले आणि त्यांना मित्र ज्या दिवशी झाले त्याचे अगोदर त्यांना किती वेळ लागला, 10 दिवस लागले की 15 दिवस लागले की 2 तासामध्ये ते जवळ आले. पण हीच एक थोडा अंतर असते आणि तदनंतर सगळे माणूस एकासारखे असतात. आता ही जी मुलाखत घेतोय ना आपण, ही मराठीमध्ये घेतोय आणि तुम्ही इतके सुंदर मराठी बोलताय, म्हणजे एखाद्या नवीन माणसाला जर बोलायला सांगितलं तर ते म्हणू शकणार नाहीत की सर मराठी शिकले असावेत. मराठी इतकी छान कशी बोलतात? जसं मी सांगितलं की इथे काडर मेलाला आम्ही इथे आलो आणि तदनंतर एकच विषय समोर आला की ज्या ठिकाणी आपण काम करणार आहे त्या ठिकाणची भाषाचा आपल्याला जाणीव नाही आहे, ज्ञान नाही आहे. आणि गावभागाचे लोक ज्यावेळी तुमच्याकडे येतात त्याची खूप एक्सपेक्टेशन असतात. गावभागाचे इवन कुठेही जा तुम्ही, ते जे मातृभाषा आहे ते मातृभाषा ही माणसाचे जे ब्रेनची डेव्हलपमेंट आहे ते सर्वात चांगल्या प्रकारे करताय. आणि दुसरा कुठेही जाऊन म्हणजे तुम्ही इवन कुठे टुरिझमसाठी जाताय त्या ठिकाणचं जर तुम्हाला जे प्रायमरी एक्सपिरियन्स अनुभव तुम्हाला घ्यायचे तर तिथली भाषामध्येही तुम्हाला भेटू शकतो. आणि इथे तर आता आमची कर्मभूमी झाली आहे. ते कर्मभूमीला या ठिकाणी तिथला कल्चर, सोशल सायकॉलॉजीची अंडरस्टँडिंग घेण्यासाठी पहिला ही आहे की तुम्हाला तिथली जी लँग्वेज आहे त्याचा चांगल्या प्रकारे जे जाणीव असली पाहिजे. आणि एकदा ही अनुभव तुम्हाला आला त्यामुळे तुमचा जे ब्रेन आहे, तुमची अंडरस्टँडिंग आहे ते काही पट जास्त ते अब्झॉर्ब करू शकतो तिथली प्रॅक्टिसेसला. आणि तुम्ही कशी प्रॅक्टिस केली सर मराठीची? प्रॅक्टिस अशी विशेष नाही, परंतु ज्यावेळी मी मिरजेला होतो, मिरजेला ASP असताना तर स्टाफला हे थोडा बंधनकारक केला त्याच्यासाठी की तुम्ही माझ्याबरोबर फक्त आणि फक्त मराठीमध्ये बोला. आणि तिथपासून सुरुवात केला की कुठेही बोलायचे तर हिंदीमध्ये पण जर मी बोलत होतो तर थोडासा कॉन्शियसली प्रॅक्टिस केली की 10% तरी मराठीच्या शब्दाचा, ज्या वाक्याचा आपण वापर करू. ते हळूहळू वाढला, 10 ते 15% गेला, 15 ते 20% गेला, 30% गेला, 40% गेला आणि आता 70-80% पर्यंत आलेला आहे. असे कधी मोठे तुमचे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली का की फार चांगली मराठी बोलता तुम्ही? काही वेळी भेटले असे प्रकारचे कॉम्प्लिमेंट्स. दुसरा प्रश्न यालाच की तुमच्या कुटुंबियातल्या लोकांना कुतूहल असतं का की तुम्ही आता इतकी छान मराठी बोलता, तुम्ही कधी असं गमतीने घरी गेला की मराठीत कधी बोललात, असा कधी विनोद झाला असं काय? होते काही वेळी मित्राचे फोन येतात पंजाबतून कधी आणि त्यांनी फोन केला आणि आम्ही मराठीत सुरू केला एकदम, असा पण झालेला आहे 1-2 तेव्हा. आणि घरी आहे म्हणजे माय डॉटर, मुलगी, ती त्याच्या जे एज्युकेशन आहे ते शाळेला ती पण मराठी शिकते आहे. पंजाब म्हटलं की संत नामदेव महाराजांना फार मानणारा वर्ग असतो, महाराष्ट्रात येत असतात. हिंगोली, नांदेड या परिसरात मोठा वर्ग येत असतो. नामदेव महाराजांबद्दल तुम्ही पहिल्यांदा केव्हा ऐकलं होतं? संत नामदेव महाराजाची बाणी जे आहे ते शब्द जे आहे ते ऑलरेडी गुरुग्रंथामध्ये अंकित आहे. आणि त्यामुळे खूप वर्षापासून ही माहिती होती आपल्याला की, आणि ते आम्ही वाचन पण केला होता. आणि इथे येऊन थोडासा जा फोकस म्हणताय, कारण मी हिंगोलीला काम केला, ज्या 2 वर्ष होतो त्या ठिकाणी नरसी नामदेव जागा आहे आणि त्या ठिकाणी गेलो तर ही जी आहे माहिती आम्हाला अजून भेटली. आणि बऱ्यापैकी हे जे आहे ते अनुभव आहे ते ज्याला म्हणतो की डीप झाला.
पंजाबी आणि पुणेकर हा फार चर्चेचा विषय असतो. महाराष्ट्रात सुद्धा पुणेकर एका बाजूला असतात आणि महाराष्ट्रातले इतर नागरिक एका बाजूला असतात. फार विनोद असतात. पंजाबी माणूस आणि पुणेकर विशेष करून यांच्यात काय फार म्हणजे तुम्हाला हे वाटतं? नाही, असं काही नाही. आणि ही कसं आहे, आपण असं डिफाईन करू शकत नाही, डिफरन्शिएट करू शकत नाही. जसं मी आपल्याला सांगितलं की शेवटला माणूस आहे, ते माणुसकी आहे आणि ह्युमन नेचर आहे, ते एकच आहे. ह्याला जर आपण थोडासा, आता कारण मी साहित्य फील्डमधून आलो इथे आणि ते कलेक्टिव्ह अनकॉन्शियस ऑफ ह्युमॅनिटी म्हणतो की माणूस जे आहे ते ते कलेक्टिव्ह अनकॉन्शियस जे ह्युमॅनिटी जे आहे तिथून निवड करताय की मला इथून काय घ्यायचे, आणि तेवढा ते आपली कॅपेबिलिटीनुसार घेताय आणि त्याची प्रॅक्टिस करताय. हां, ठीक आहे, लोकल जॉग्रफी आणि लोकल कल्चर्स असल्यामुळे काही वेळी त्यामध्ये आपल्याला अंतर दिसत आहे, पण शेवटला तीच ज्याला म्हणतो की माणसाची तशी ही 5-10 प्रवृत्तीच असतात, ज्यामुळे ते समाजमध्ये पुढे येऊन कुठल्याही प्रकारचे जे कार्य आहे ते करतात. आणि मला असं वाटते की तो माणसाचा जन्म कुठेही झाला आणि तो कुठल्याही संस्कृतीमध्ये पुढे आला, त्याचा जे मूळ उद्देश आहे, ते खूप सारे उद्देश असतात, तर ही कमी ते कमी असला पाहिजे की त्यांनी स्वतःचा ग्रोथ करणार आहे आणि त्याचबरोबर त्या ग्रोथमधून त्यांनी समाजाला काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, असे प्रकारचा ज्या माणसाचा उद्देश आहे. तर मला वाटत नाही की कुठले डिफरन्सेस पण कधी दिसणार आहे. नक्कीच महाराष्ट्रात तुम्ही इतक्या ठिकाणी नोकरी केली आहे, तर तुम्हाला कल्चरल, जिओग्राफिकल म्हणजे सामाजिक तिथलची व्यवस्था आहे, ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टीचा विचार केला तर महाराष्ट्रात कुठलं जास्त शहर तुम्हाला आवडलं? काही ठिकाणी काम केलं आहे आणि आपले ठिकाणी सगळे ठिकाण चांगले आहे. तिथले वेगवेगळे एक्सपिरियन्स आहे, त्याती आपली काही ना काही एक विशेष ओळख आहे प्रत्येका ठिकाणची. सगळे ठिकाण आवडले आहे, सगळे चांगले वाटले आहे. सर, जेव्हा तुम्ही फील्डवर उतरता त्यावेळेस आम्ही अनेकदा तुम्हाला पाहिलं, मोठ्या संख्येने मॉब असतो, संवेदनशील परिस्थिती असते, तिथे कोणी जायला धजावत नाही, मात्र तुम्ही जाता आणि तो मॉब बाजूला करता. हे कौशल्य, हे सगळं तुम्ही कसं हस्तगत केलं? तुमचे कोण आदर्श आहेत नेमके? यामध्ये हा प्रश्न खूप ॲब्स्ट्रॅक्ट आहे, याचं उत्तर देणे एवढं सोपं नाही आहे. कारण कसं असते की अनुभवचे बरोबर तुमची ज्याला थिंकिंग म्हणतो, सोच, हा दोघाचा एक मिश्रण असतात की तुम्ही जन्मापासून तुमचे बालपणामध्ये या किंवा तुमचे कॉलेज नंतरचे जे अनुभव राहिले आहे, त्या अनुभव एका पॉईंट ऑफ टाईमवर तुमची सर्वात मोठी वेल्थ असतात. आणि त्याचबरोबर आज रोजी आपण थिंकिंग प्रोसेस काय घेऊन जात आहे पुढे, हा दोघाचा एक मिश्रण घेऊन तुमची अप्रोच तयार होते. आणि माझेप्रमाणे असं आहे की जे डिग्निटी ऑफ ह्युमन बीइंग्ज आहे, बीइंग ह्युमनची एक डिग्निटी आहे. हा डिग्निटी आपल्याला सगळ्याला एकमेकाची कायम ठेवण्यासाठी आपले संपर्क राहिले पाहिजे. प्रत्येका माणसाला इथे रिस्पेक्ट पाहिजे. आणि काही वेळी कसं असतं की काही छोटे मोठे कारणामुळे, ज्या गैरसमजामुळे, काही वेळी आता यंगस्टर्स आहे, कुठे एका ठिकाणी जाऊन जमले आहे आणि त्याची काहीतरी गैरसमज झालेली आहे, मिसगायडन्स झालेली आहे, या किंवा त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा रोष आहे, ते जेन्युइन असू शकतो, पण त्याच्या व्यक्त करण्याचा जे मेथड आहे ते असं असू शकतो ते बरोबर नाही आहे, लॉप्रमाणे नाही आहे, किंवा त्याचे जे जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत त्यांना समाजाचे किंवा शासनाचे किंवा बाकी ठिकाणी समोर ठेवण्यासाठी जसे प्रकारची प्लॅनिंग केलेली आहे ते त्याची म्हणजे बरोबर नाही आहे. आपण त्यांना म्हणू की लीगली पण बरोबर नाही आहे आणि सोशली पण बरोबर नाही आहे. म्हणजे कुठे अडथळा निर्माण झाला, लोकांचा त्रास झाला, सामान्य माणसाचा त्रास झाला, त्यामुळे तर त्यांना हे समजून सांगणे खूपच गरजेचं आहे की शेवटला आपण या देशाचे नागरिक आहे. आज आपण
जसे प्रकारचा समाज निर्माण करणार आहे त्याच समाजामध्ये आपली पुढची जनरेशन राहणार आहे. आणि माझा हीच प्रयत्न राहते, माझा सांगणे बरोबर नाही, आमचा एक टीमवर्क आहे. ते आमची टीमचा जे हीच एक रस्ते की त्यांना ही समजून सांगणे बरोबर आहे की शेवटला आपण जे काही करतो त्याच्या ग्रेटर कम्युनिटी जे आहे, लार्जर सोसायटी आहे, त्याच्यावर काय परिणाम होणार आहे. आणि ह्या प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी आहे ती समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे ते त्याचे जे जे जेन्युइन रिझन आहे ते समोर ठेवले पाहिजे. आणि त्याचबरोबर दुसराही असते की आमचे जे काम आहे पोलिसिंग आहे हे आपल्याला जर आपण प्रोफेशनली डील करतो तर त्यामध्ये कोणाच्या विरुद्ध काही पर्सनल नसते. आणि जर तुम्ही पर्सनल नाही आहे मनातून आणि पूर्ण प्रोफेशनली त्याला अप्रोच करतो तर मला वाटते की प्रश्न सुटतात. आणि ह्याच्याबद्दल एक दुसरी गोष्ट सांगतो. ज्यावेळी आम्ही ट्रेनिंगला होतो नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी, त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल साहेबाचा एक स्टॅच्यू आहे. आणि दररोज सकाळी त्या रस्त्याने जाताना बाएं देखची प्रॅक्टिस होती आणि त्यावेळी त्या एक अक्षराने एक कोट लिहिला आहे. सरदार वल्लभभाई पटेल साहेबाचा एक कोट आहे की द बेस्ट क्वालिटी ऑफ अ पोलीस ऑफिसर इज टू कीप पेशन्स. आता ते एक्झॅक्ट वर्डिंग मला वाटते मी चुकू शकतो, पण त्याच्या मिनिंग ही आहे की जे पोलीस ऑफिसर आहे त्याची जी आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वालिटीजमधून एक आहे की त्यांनी पेशन्स ठेवली पाहिजे, त्यांनी समाजाला समजून घेतला पाहिजे आणि त्या समजमधून त्याचं निवारण केलं पाहिजे. ती कोट जे आहे ते वारंवार मी आपल्याला सांगतो की ही आपल्याला अशा प्रकारची अप्रोचने पुढे जावं लागेल. सर, तुम्ही इतक्या पेशन्सनी वागता, नागरिकांना अगदी सहज खांद्यावर हात ठेवून बोलता, त्यांना समजावून सांगता आणि ते समजतात सुद्धा. पण तुमच्या आत्तापर्यंतच्या नोकरीच्या काळामध्ये असा कुठला कठीण प्रसंग ते हाताळताना तुम्हाला फार निराशा झाली, फार हताश झाले, असा कुठला प्रसंग? असा होत आहे. आता विशेष करून असे सांगणे योग्य नाही आहे, पण काही वेळी असे प्रकारची परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणी कोणतीही एक सिच्युएशन म्हणे काही असे माणूस असू शकतो जे ऐकण्याची त्याची जे मनस्थिती आहे ते नाही आहे. कारण मॉब बिहेवियर जे आहे त्यामध्ये अशा प्रकारची स्थिती काही वेळी निर्माण होत आहे की त्याची ऐकण्याची परिस्थिती नाही आहे किंवा ती हालाती अशी आहे की तुम्ही आपला मेसेज आहे. काही वेळी आम्ही पण असे प्रकारची मानसिकतामध्ये असू शकतो की आमचा जे निरोप आहे, आमचा जे मेसेज आहे, आमची त्यांना सांगण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये काही कमी जास्त असू शकतो. त्यामुळे अशी परिस्थिती काही वेळी निर्माण होते आणि झाली पण आहे. परंतु ते त्यांना पण पुढे जाऊन कंट्रोल करणे, त्यांना रिड्रेस करणे ही पण गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहे. आणि जर कधी असं झालं तर त्याच्या रिड्रेसर पण खूप चांगल्या प्रमाणे करतो. तुम्ही फार एवढे शांत राहता, एकदम काम असता. काय तुमच्या गमक आहे या एवढं शांत राहण्याचं? तुम्ही मेंटली फिट ठेवता स्वतःला आणि फिजिकली तुम्ही फिट आहे, काय करता नेमकं तुम्ही? फिजिकल फिटनेससाठी तर ते एक्सरसाइज, वर्कआउट, जिम करता की? हां, म्हणजे मिक्स. कधी आता वेळेवर डिपेंड करते. वेळ मिळाला तर जिम पण जाण्याची संधी भेटते, काही वेळी वेळ मिळाला नाही तर काही वॉकिंग किंवा कुठल्याही प्रकारची घरी एक्सरसाइज वगैरे काही केली. पण जसं जे तुम्ही प्रश्न केला आहे की मेंटली फिट राहणे खूपच गरजेचं आहे. आणि मेंटली फिट राहण्यासाठी काही वेळी स्टुडंट्सबद्दल मला बोलण्याची संधी भेटते आणि त्या मेंटल फिटनेससाठी तुम्हाला विचार गोष्टी कराव्या लागते. काही एज्युकेटेड माणूस आहे, नॉलेजेबल आहे, त्याची कंपनी करावा लागते किंवा चांगली पुस्तकचं वाचन केला. कुठलं आवडतं पुस्तक? पुस्तक खूप विशेष, मी ते साहित्याचे आहे, ते साहित्याचे असल्यामुळे खूप वेगवेगळे प्रकारचे जे मराठीतली कुठली नोवेल वगैरे वाचली? मराठीतला जे साहित्याचं वाचन मी सध्यापर्यंत मी खरं सांगू तर सुरू केला नाही आहे. म्हणजे झाला नाही. 1-2 पुस्तक माझ्याकडे आली होती आणि काही ट्रान्सलेटेड पुस्तक जे आहे ती पण होती. पण एक ते हे की वेळ थोडा कमी भेटला आणि दुसरा पण आता तुम्ही मला आठवण करून दिली आहे, मी सुरू करतो. येस सर, गणेश विसर्जन हा पुण्यातला फार महत्त्वाचा हे आहे, उत्सव आहे. तो अनुभव कसा होता तुमचा? खूप छान अनुभव होता.
कारण पुण्याचा गणेश उत्सव म्हणजे जगात जे मोठे सण आहे त्यामधून एक दररोज लाखो लोक जे आहे ते येतात आणि ओव्हरऑल पाहिला ते कोटीचे वर लोक इथे दर्शनासाठी बाप्पाचे दर्शनासाठी येतात आणि लोकांमध्ये उत्साह भरपूर असते. 1.5-2 महिने 3 महिने लोक तयारीमध्ये असतात त्याची आणि आम्ही पण ते 1.5-2-3 महिने तसे प्रकारे त्याचे बरोबर राहून मीटिंग घेऊन ते काही प्रसंग वगैरे आहे त्याचा सुटका करण्यासाठी प्रयत्न करतो आणि लोकांबरोबर आपली एक वेगळे प्रकारची विचार गोष्टी होते. त्याचे खूप सारे प्रश्न जे आहे ते आपले समोर येतात. त्याचे प्रश्नाचा निवारण करण्यासाठी त्याचे बरोबर राहून आपण जे जे प्रयत्न करतो आणि खूप मला ते असं वाटते की मला माझे प्रोफेशनल करिअरसाठी शिकण्यासाठी खूप मिळालं आहे आणि आम्ही ते एन्जॉय पण केलं आहे खूप. नक्कीच एन्जॉयमेंटवरून आठवलं की तुम्ही एन्जॉयमेंटसाठी कधी मराठी सिनेमा बघायसाठी कुटुंबासोबत गेले, तुम्ही गेले किंवा कुठला चित्रपट बघितला आतापर्यंत? एक सैरात नावाची मराठी चित्रपट आहे ती पहिल्यांदा ही पाहिला होता. आता तदनंतर एक अजून इथे एक हे झाला शो झाला होता. मी मराठी बाणा आणि असे प्रकारचे खूप शोज जे आहे ते त्यामध्ये जाऊन आलो आहे आणि खूप छान वाटते. पुणे म्हटलं की शिवाजी महाराजांचं नाव येतं. शिवाजी महाराजांचा किल्ला किंवा हे असं उत्सुकतेने तुम्ही बघायला गेलात, असा कुठला किल्ला वगैरे? 1-2 ठिकाणी मी आजूबाजू गेलो पण खूप वेळी प्लॅन केला पण वेळ भेटला नाही आहे खरं सांगू तर. बट उत्सुकता आहे. सर तुम्हाला महाराष्ट्रीयन कुठलं खाणं जास्त आवडतं, कुठलं फूड तुम्हाला जास्त आवडतं? इथे तर पुण्यात राहून ते म्हणजे आता घरी पण आम्ही भाकरी आहे जे ज्वारीची आणि बाजरीची भाकरी जे आहे हीचा यूज करतो आम्ही. तर तुमचे पुण्यात काम करत असताना आणि ओव्हरऑल महाराष्ट्रात तुम्ही इतर ठिकाणी काम करत असताना तुमचे व्हिडिओ फार व्हायरल होतात. कधी तुम्ही मॉबला बाजूला सारताय, तर तुम्ही असं काही चांगलं करत असताना चांगल्या अर्थाने हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कसं पाहता याकडे तुम्ही? आता ही प्रश्न खूप डिबेटेबल आहे. ज्याला मी सांगू की म्हणजे ते ठीक आहे ते आम्ही काम करतो ते आता सोशल मीडिया आहे. आता कोणी कुठून आम्हाला शूट केला आहे आम्ही काळजी घेतो की आम्ही व्यवस्थित काम करू. नाहीतरी आज कोणी कुठे तुम्हाला कसं शूट करताय आणि कुठे काय व्हायरल करताय हे थोडा अवघड विषय झालेला आहे. पण तो ठीक आहे आता लोक व्हायरल करताय पण आमचा फोकस आम्ही कामावर आहे. आमचं काम जे एक्सपेक्टेशन्स आहे लोकांची आमच्याकडून त्या एक्सपेक्टेशन्सवर काम करणे हिचेवर फोकस आहे. जास्त पॉप्युलरिटी होणे पण एवढा काही चांगली गोष्ट नाही आहे आणि पण ठीक आहे आता हे. तर शेवटचा प्रश्न आहे, जेव्हा मराठी माणूस तुमच्याकडे पहिल्यांदा येतो तर तो बोलत असताना मराठीत बोलतो की हिंदीत बोलतो? आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झालेलं आहे की मी मराठी बोलतो मी. पण काही वेळे असे पण इन्सिडेंट झालेले आहे की तो म्हणजे मला पाहिलं तर ते हिंदी किंवा अंग्रेजी असे प्रकारची भाषा वेगवेगळी प्रकारची भाषाचा वापर करताय. पण तर मी विचारतो त्यांना तुम्ही कुठले आहे ते सांगताय त्यांना मराठी येते का. तुम्ही अशी अपेक्षा करता का की तुमच्याकडे जेव्हा मराठी माणूस भेटायला येते त्यांनी मराठी बोललं पाहिजे? हां म्हणजे की ही इथली मातृभाषा आहे आणि जोपर्यंत आपल्याला एका भाषामध्ये डायलॉग करू शकतो आणि दुसऱ्या भाषाची जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत त्या भाषेचा वापर करायचे. आणि जर वाटते की दुसरी भाषामध्ये काही अशा ओकेजन आहे किंवा अशा प्रकारची काही पुस्तक आहे या अशा प्रकारची काही सिच्युएशन आहे जिथे आपल्याला दुसरी भाषेचा वापर करायचे ते ॲसेट्स असतात. आपण कितीही भाषा शिकलो ते आपले ॲसेट्स आहे जीवनामध्ये आणि प्रत्येक माणसाने आपली भाषाला सर्वात जास्त प्राधान्य देऊन बाकी सगळी मला जेवढी भाषा तोचा ज्ञान तो घेऊ शकतो तेवढा घ्यायला पाहिजे. तर मराठीबद्दल काय विशेष वाटतं? आता मी तर बोलतो मला तर खूप आनंद वाटते कोणी याला मी मराठीतही बोलतो जास्त. साहित्याचा वाचन केला नाही आहे पण साहित्याचा वाचन केला तर मी थोडा चांगल्या प्रकारे सांगू शकतो. सर पुणेकरांना आणि एकूणच महाराष्ट्रातील जनतेंना भारतभरातील जनतेंना तुमच्या मराठीतून दिवाळीच्या शुभेच्छा. माझी तर्फे आता सर्वाला
भारताचे सर्व नागरिकाला, महाराष्ट्रातील सर्व नागरिकाला, पुणेकराला दिवाळीची हार्दिक शुभकामना आहे. आणि आपण सगळेजण या सणापासून अजून चांगले प्रकारे जीवनाचा प्रवास जे आहे, ज्यांना हॅप्पी लाईफ आणि करिअर म्हणतो, हिच्या आपल्या बाप्पाचा, दैवाचा, निसर्गाचा आपल्याला एक आशीर्वाद भेटेल अशी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर तुम्हाला सुद्धा लेट्सअप कडून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्ही आमच्याशी बोललात, हलक्या फुलक्या सगळ्या प्रश्नाचे तुम्ही दिलखुलासपणे उत्तर दिले, त्याबद्दल तुम्हालाही खूप धन्यवाद. थँक्यू.